नमस्कार मंडळी. अंड्याचे वेगवेगळे प्रकार खायला तर सगळ्यांनाच आवडतात. आज मी तुम्हाला असा एक अंड्याचा प्रकार दाखवणार आहे. हा खाल्ल्यावर तर तुम्ही हॉटेलमधला देखील अंडा मसाला विसरून जाल. होय, आज आपण बनवणार आहोत अंडा तवा मसाला. चला, यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी इथे मी 5 अंडी उकडवून घेतलीत. ही अंडी थंड पाण्यामध्ये घालायची, जेणेकरून साल काढायला सोपं जाईल. अंडी उकडली की नेहमी ते गार पाण्यामध्ये घाला, लगेच त्याचं टरफल काढायला सोपं जातं. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी सुटसुटीत अशी आहे, पण खायला अतिशय चविष्ट आहे. बाहेर आपण बऱ्याच वेळेला हॉटेलवरती, ढाब्यावरती अंडा तवा मसाला ऑर्डर करत असतो. हा अंडा तवा मसाला खायला इतका चमचमीत लागतो की घरी बनवता येईल का असं बऱ्याच वेळेला विचार पडतो. आज मी तुम्हाला अशीच परफेक्ट अंडा तवा मसाला हॉटेल स्टाईल कसा बनवायचा हे दाखवणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा, म्हणजे परफेक्ट अशी हॉटेलसारखी चव तुमच्या अंडा मसाल्याला येईल. चला, अंडी इथे मी साल काढून घेतलेत. आता अंड्यांना अशा पद्धतीने गोल आकारामध्ये कट करून घेते. आता ही अंडी तुम्ही छोट्या क्यूबमध्ये कट केली तरीही चालेल. ज्याप्रमाणे तुम्हाला सोपं जाईल त्याप्रमाणे कट मारून घ्या. मी इथे आवर्जून गोल आकारामध्ये कट करते, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतात. चला, सगळी अंडी मी अशी छोटे छोटे गोल साईजमध्ये कट करून घेते. इथे मी साधारण 4 लोकांसाठी हा अंडा फ्राय बनवते आहे. त्यासाठी मी इथे गावरान 5 अंडी घेतलेत. जर तुम्ही विलायती अंडी घेत असाल तर विलायती अंड्यांचा आकार थोडासा मोठा असतो, मग ते 4 घेतले तरीही चालेल. चला, अंडी इथे सगळे कट करून झालेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण पॅन गरम करून घेतला आहे. पॅनवरती आपल्याला ही अंडी सगळी परतवून घ्यायचेत मसाला तयार करायच्या आधी. त्यासाठी पॅनमध्ये तेल घातले. तेलावरती हळद, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं चिमुटभर मीठ घातले. अंडे अगोदर फ्राय करून घेतली की ह्या अंड्या मसाल्याची चव कितीतरी पटीने छान येते. त्यामुळे कधीही मसाल्यामध्ये अंडी घालायच्या आधी ती आधी थोडीशी शालो फ्राय करून घ्या. हळद, तिखट, मीठ हे पूर्ण मी पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घेतले, जेणेकरून अंडी आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे ठेवता येतील आणि सगळा मसाला देखील सगळ्या अंड्यांना सहजपणे लागेल. यावेळेस गॅस पूर्णपणे मीडियम टू लो ठेवायचा आहे, जेणेकरून मसालाही करपणार नाही आणि अंड्यांना सगळा मसाला व्यवस्थितपणे लागेलही. चला, अशा पद्धतीने थोडंसं टॉस करून घेते, जेणेकरून अंड्यांना पूर्ण त्या लाल तिखट, हळद आणि मिठाचं कोटिंग व्यवस्थित होईल. तेलाचं देखील कोटिंग व्यवस्थित होईल. अगदी 2 मिनटामध्ये हे टॉस होऊन जातं. मस्तपैकी खमंग असं परतलं जातं. खूप वेळही लागत नाही. जर टॉस करताना एखादा अंडा मिक्स व्हायचा राहिला, त्याला मसाला लागायचा राहिला, तर चमच्याच्या सहाय्याने थोडंसं पलटी करून हे तुम्ही परतवून घेऊ शकता. हा अंडा तवा मसाला बरेच वेळेला हॉटेलवरती, ढाब्यामध्ये किंवा स्ट्रीटवरती तव्यामध्ये मोठा तवा असतो त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये बनवला जातो. पण घरी बनवताना आपल्याकडे एवढा मोठा तवा नसतो आणि आपल्या रेग्युलर तव्यामध्ये बनवायला गेलं तर तो खाली सांडतो. त्यामुळे मी आवर्जून पॅन घेतला आहे. तुम्ही पॅन किंवा कढई कशाहीमध्ये हा बनवू शकता. चला, अंडी छान फ्राय होऊन झाली की ती काढून घेतलेत. आता पॅनमध्ये तेल घालायचं. तेलावरती 1 मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो घातला आहे. कांदा छान आपल्याला मऊसूद होईपर्यंत पचवून घ्यायचं. आपण एक वाटण तयार करणार आहोत. भाजलेला कांदा, भाजलेली डाळ, लसूण, आलं आणि खोबरं याचं एक छान वाटण तयार करून घेतलं आहे आणि हे आपण या परतलेल्या कांद्यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटण देखील छान परतवून घ्यायचं आहे. 5 मिनटं तेल सुटेपर्यंत या वाटणाला आपण परतवून घ्यायचं आहे. भाजलेला कांदा, खोबरं, डाळ आणि आलं लसूण ह्याचं वाटण घातल्यामुळे ह्या अंडा मसाल्याला परफेक्ट अशी हॉटेलसारखी चव येते. तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा. या गरम मसाल्यामध्ये जिरा आणि धण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. त्याचबरोबर मीठ घालायचं. आता हे सगळे मसाले या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. हा जो मी घरगुती गरम मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये जिरे आणि धण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे मी आवर्जून जिरेपूड आणि धनेपूड घालत नाही आहे. पण तुमचा जर गरम मसाला तुम्ही जर रेग्युलर वापरत असाल तर धनेपूड आणि जिरेपूड नक्की घाला. अर्धा चमचा घातला तरी चालेल. चला, मसाला छान परतला गेला की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला एक वाफ आणून घेणार आहोत आपण. झाकण ठेवून 5 मिनटं मी वाफ देते. चला, मसाला छान शिजला गेला आहे. पाणी घातल्यामुळे सगळा मसाला आणि तिखट एकजीव व्हायला मदत होते. या सगळ्या ग्रेव्हीला छान तेल सुटलं की यामध्ये अंडी घालायची आपली फ्राय केलेली आणि 2 मिनटं छान टॉस करून घ्यायची. मसाला आपला एवढा छान आणि एवढा टेस्टी झाला आहे की तो अंड्याला इतका छान कोटिंग करतो आणि इतकी छान चव देतो की काय विचारायला नको. वरून परत थोडंसं मी मीठ घातलं आहे. मीठ जपून घाला, कारण मसाल्यामध्ये आपण घातलं आहे. परत अंडी फ्राय करतानाही घातलं होतं आणि आत्ता ग्रेव्ही आपली कन्सिस्टन्सी बघून परत एकदा आपण थोडंसं घातलं आहे. चला, अंडी छान मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आणि वरून मी आवर्जून झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ देते आहे. 2 मिनटं वाफ दिल्यामुळे छान मसाला अंड्यांमध्ये मिक्स होतो आणि त्याला तेलही सुटतं.
माझ्याकडे लसणीची पात होती मी म्हणून आवर्जून लसणीची पात घालते. लसणीच्या पातीमुळे खूप छान अशी चव येते ह्या मसाल्याला. जर नसेल तर तुम्ही कोथिंबीर किंवा कांद्याची पात घातली तरीही चालेल. परफेक्ट असा हा आपला स्ट्रीट स्टाईल अंडा मसाला तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला रंग आला आहे. रोटी, भाकरी, चपाती, भात कशाही सोबत हा अंडा मसाला अतिशय चविष्ट असा लागतो. चला, आजची ही रेसिपी करत असताना सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा. अंडे नक्की अगोदर फ्राय करून घ्या आणि त्याचा मसालाही छान बनवा, जेणेकरून तुमची परफेक्ट अशी ही अंडा तवा मसाल्याची रेसिपी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी तयार होईल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलच आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.